PSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. तिखट संवर्ग 4 मध्ये ज्या बदल्या झाल्या त्याच्यामध्ये जिल्ह्यातून एकूण 28 भाषा पदवीधर विस्थापित झालेत आणि आता पोर्टलवरती विस्थापितची राऊंड जे ऑनलाईन भरायची तिथं आमच्या जागा शून्य दाखवत आहेत. तर त्या संदर्भामध्ये ऑफिसचं काय नियोजन आहे त्या संदर्भामध्ये आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांशी भेटलो होतो. तर त्यांच्याकडून आम्हाला त्यांचं नियोजन सांगितलेलं आहे आणि ते पुढे त्याप्रमाणे प्रोसीड करून आम्हाला योग्य शाळा देण्याचा प्रयत्न करतील असंही त्यांनी सांगितलं. धन्यवाद. अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागण्या आहेत? आम्ही आज सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित झालोत आणि या ठिकाणी जिल्हा परिषद धाराशिव यांनी सन 2025-26 त्या सालामध्ये ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग 1 आणि 2 यांच्या बदल्या झाल्यानंतर संवर्ग 4 साठी बदलीची संधी दिलेली होती. या प्रक्रियेदरम्यान संपूर्ण अर्ज भरण्यात आले आणि विन्सिस या कंपनीनं अर्ज भरल्यानंतर त्यांना बदलीची जी शाळा मिळालेली होती ती प्रकाशित केलेली होती. 14 ऑगस्ट 2025 रोजी पहिली यादी प्रकाशित केली. पहिल्या यादीमध्ये काही शिक्षकांना सर्व शिक्षकांना शाळा दिलेल्या होत्या, परंतु दुसऱ्या दिवशी अचानक त्या विन्सिस कंपनीचे तांत्रिक अडचण किंवा बिघाड हे कारण सांगून त्यांनी काही शिक्षकांच्या बदल्या पहिली शाळा बदलून दुसरी शाळा दिली. त्यामुळं बऱ्याचशा महिला शिक्षकांची आणि पुरुष शिक्षकांची गैरसोय झालेली आहे. यामुळं आम्ही न्याय मागण्यासाठी माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांच्याकडं आम्ही भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही अर्ज करा आणि आम्ही तुम्हाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. इतक्या पद्धतीनं माहिती देऊन आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. मागणी मान्य झालेल्या थोडीच भूमिका असणार. मागणी मान्य न झाल्यास आम्ही हायकोर्टामध्ये आम्ही न्याय मागणार आहोत आणि तिथं न्याय घेऊन आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व बंधू भगिनींना न्याय मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन पण येणाऱ्या भविष्यामध्ये करणार आहे. ज्या तारखेला तो बीएड उत्पन्न आहे त्या दिनांकानुसार त्या तारखेचे नावे फक्त आमची मागणी मागे पण 2 भेट झाले. किशोर पुण्याला आहेत काही होते हो. थांबा एक फोटो घेऊ.